फक्त गव्हाचं पीठ आणि गूळ, इतकी मऊ खमंग गुळाची दशमी एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवाल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक गव्हाच्या पिठाची दशमी, मऊ गोड आणि तोंडास विरघळणारी। चला व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य बघूया। 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा बारीक, त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ, 1 वाटी गूळ। सुरुवातीला गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे, त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे आणि 1 वाटी गूळ ॲड करायचा आहे। आता यामध्ये 1 वाटी गूळ असेल तर 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। मित्रांनो, गुळाचा पाक जो थोडा जास्त हवा असेल तर वरती 2 चमचे पाणी घालू शकतात, पण मी तुम्हाला फायनल असं सांगायचं झालं तर 1 वाटी पाणी असेल तर 1 वाटी गूळ घ्यावं, हे प्रमाण अगदी योग्य आहे। आता हा गूळ आहे ना पूर्णतः पाण्यात विरघळून घ्यायचा आहे आणि पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला याची प्रोसेस करायची आहे। आता हा गूळ पूर्णतः वितळला गेलेला आहे पाण्यामध्ये। आता एका बाउलमध्ये गाळून घेऊया। गुळाचं पाणी येथे गाळून घेतलेलं आहे। एक्स्ट्राचा काही कचरा वगैरे असेल तर तो साईडला काढून घ्यायचा आहे। आता मी पुन्हा सॉसपॅन घेतलेला आहे। सॉसपॅनमध्ये हे गुळाचं पाणी ॲड करायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर ॲड करायची आहे, 1 चमचा इलायची पावडर ॲड करायची आहे। आता यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचा आहे। सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहे आणि आता या पाण्याची आपल्याला उकळ काढायची आहे। गॅसवर सॉसपॅन ठेवलेला आहे। आता छान अशी ना 2 उकळ येईपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। आता येथे ना आपल्याला 2 उकळ येईपर्यंत वेट करायचं आहे। आता छान अशी तुम्ही बघू शकता मस्त अशी कडकडीत या पाण्याला उकळ आलेली आहे। यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाण्याला फायनल आपली अशी उकळ आलेली आहे। गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। परातीमध्ये 1.5 वाटी आपल्याला गहू पीठ घ्यायचं आहे, त्यानंतर 1 वाटी मी यामध्ये बारीक चिरोटी रवा घेतलेला आहे आणि 2 चमचे मी यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पिठामुळे आपली जी गुळाची दशमी आहे ती खूप छान मऊसूत होते। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। गोडाचा पदार्थ असल्यामुळे आपल्याला मीठ घालणे गरजेचं आहे। आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार गुळाचं पाणी घालायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। पाणी आपल्याला इथे कडकडीतच गुळाचं घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी अशाच पद्धतीने रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। सुरुवातीला मी चमच्याचा वापर केलेला आहे, नंतर हाताने आपण व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत। तर आता हे व्यवस्थित असं मिक्स होऊ द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये ना एकही गुठळी राहता कामा नये, या पद्धतीने आपल्याला गुळाचं पाणी ॲड करायचं आहे। तर हाताने हे पीठ व्यवस्थित असं एका ठिकाणी आणायचं आहे आणि दाबून आपल्याला असं थापून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ आहे ना एका ठिकाणी गोळा करायचं आहे। या पिठाची वाफ अजिबात बाहेर निघता कामा नये आणि आतल्या पिठामध्ये ही वाफ जायला हवी आणि छान असं हे पीठ आहे ना मुरतं। आता 5 ते 10 मिनिटं आपल्याला अशाच पद्धतीने हे पीठ जवळ करून घ्यायचं आहे। यावर झाकण ॲड करायचं आहे, 5 ते 10 मिनिटं अशाच पद्धतीने ठेवायचं आहे। आता 10 मिनिटानंतर मी तुम्हाला पीठ दाखवते, किती मस्त असं हे पीठ झालेलं आहे। आता हे पीठ आहे ना हाताने छान अशी ना या पिठाची मालिश करून घ्यायची आहे आणि पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की या पिठामध्ये कोणकोणत्या गोष्टी ॲड होणार आहे। आता व्यवस्थित असं हे पीठ आहे ना व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। तुपाने वरची जी कोटिंग आहे ती छान येते आणि हातात चिपकणारही नाही, व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता हे पीठ आहे ना थोडं सैलसर आहे। यामध्ये ना 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे, जेणेकरून हा डो आहे ना कडक होईल। मित्रांनो, आपल्याला दशमी बनवायची आहे गुळाची आणि ती व्यवस्थित लाटता यायला हवी, त्यासाठी ना सुरुवातीला आपण हे पीठ अशाच पद्धतीने उकड काढून घ्यायची आहे। मग त्यामध्ये ना आपल्याला थोडं थोडं पीठ घालून कडक असा डो मळायचा आहे, म्हणजे आपण चपातीला मळतो ना अगदी मध्यम स्वरूपाचा कडक असावा, म्हणजे आपली घडीची चपाती छान अशी येईल। तर हाताला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे पीठ आपलं आता रेडी झालेलं आहे। मी तुम्हाला पीठ अगदी जवळून दाखवते की कशा पद्धतीने हवं आहे। तर बघा, हातात घेते पीठ आणि बघा किती मस्त हे पीठ झालेलं आहे। जसं आपण चपाती लाटतो ना अगदी तसंच हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे। आता या पिठाची छान अशी मालिश झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला या पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आहे। पिठाचा गोळा व्यवस्थित असा आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये डिप करून घ्यायचा आहे। आता याची आपल्याला एक मोठी अशी पारी लाटून घ्यायची आहे। आपल्याला इथे ना घडीची पोळी करायची आहे। आता व्यवस्थित असं मध्यम स्वरूपाची लाटून घ्यायची आहे। नंतर त्याला तुपाने व्यवस्थित असं आत बाहेर तूप लावून घ्यायचं आहे आणि घडीची चपाती लाटायची आहे।
तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे थोडंसं पीठ लावायचं आणि व्यवस्थित असं मध्यम स्वरूपाची आपल्याला इथे पारी लाटायची आहे. पुढे मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला याची जाडी ठेवायची आहे. तर मध्यम स्वरूपाची आपली जाडसर अशी चपाती लाटल्या गेलेली आहे. एकीकडे तवा छान असा गरम झालेला आहे. तव्यावर मस्त अशी चपाती ॲड करून घ्यायची आहे. आता एक साईडनी व्यवस्थित अशी झाल्यानंतर पुन्हा तिला पलटी करायची आहे. एक साईड व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं दोन्ही साईडनी तूप लावून घ्यायचं आहे. मित्रांनो, येथे गुळाची आपली दशमी असल्यामुळे ना तिला रंग लवकर सुटतो आणि म्हणजे तिला काळे जे चटके असतात ना ते लवकर येतात. म्हणजे आपली पोळी ना करपण्याचे चान्सेस लवकर असतात. त्याच्यामुळे ना आपल्याला 5-5 मिनिटाला हिला पलटी करणे गरजेचं आहे आणि नंतर आहे ना ही आपोआप फुलून येते. फक्त आपल्याला याचे किनारे ना व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून ही ना आतून बाहेरून छान अशी ना कुरकुरीत पण होते आणि मऊसूत पण राहते. आता आपली चपाती ना व्यवस्थित अशी दशमी झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढूया. तर तुम्ही बघू शकतात मी याच पद्धतीने संपूर्ण करून घेणार आहे. तर मी तुम्हाला पुढे शेंगदाण्याची चटणी दाखवते. भाजलेले शेंगदाणे घेतले अर्धी वाटी, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. म्हणजेच आपल्याला इथं खोबरं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं काळसर रंगावर मी भाजून घेतलेलं आहे, जेणेकरून आपली जी चटणी आहे ती खूप चविष्ट लागते. 1 चमचा येथे लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि मिक्सरला ओबडधोबड 4 वेळा हे भांडं फिरून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एवढी खमंग ही चटणी होते, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि या गुळाच्या दशमीसोबत ही चटणी ना खूप भारी लागते. या चटणीमध्ये खोबरंसुद्धा भाजून घ्या तव्यावर, जेणेकरून या चटणीची चव आहे ना 4 पटीने वाढते आणि दशमीसोबत ही जी आपली चटणी आहे ती खूप छान लागते. तर मित्रांनो, आता 1.5 वाटी गहू पिठामध्ये जवळजवळ 6 ते 7 आपल्या दशम्या झालेल्या आहे. आता यावर छान अशी लसणाची चटणी घालायची आहे आणि हलकंसं तेल ॲड करायचं आहे लसणाच्या चटणीवर आणि मस्त अशी ना तुम्ही ही दशमी छान अशी ना प्रवासामध्ये नेऊ शकतात. त्यातल्या त्यात आता वारी चालू आहे. वारीमध्ये 15 ते 20 दिवस अजिबात खराब होणार नाही. 1 महिना जरी ठेवली तर अजिबात खराब होणार नाही. कुठल्याही प्रवासाला तुम्ही नेऊ शकतात. मुलांना टिफिन बॉक्सला देऊ शकतात. इतकी सुंदर पद्धतीने ही दशमी झालेली आहे. तुम्हाला ही दशमी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.